आणि मुंबई महानगरपालिकेतल्या टेंडरवरून वादाची ठिणगी पडली आहे। मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांना जागा दाखवू असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी इशारा दिलाय। मुंबईकरांचा पैसा वायफळ खर्च करू देणार नाही, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ही माहिती दिली। टाइम एक्सटेंशन आणि टेंडर कॉस्ट एक्सटेंशन हे आम्ही अजिबात सहन करणार नाही। प्रशासनाला सक्त अशा प्रकारचे आदेश हे महापौर आणि उपमहापौरांनी द्यावे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे। आणि या ठिकाणी प्रशासनानेही या बाबतीमध्ये हे लक्षात ठेवावं की अभी सरकार बदल गई है, अभी पहले जैसा नहीं चलेगा। आणि त्यामुळे जर कुठले अधिकारी स्वतःला जर एवढे मोठं समजत असतील तर या ठिकाणी सर्वांना आपली जागा दाखवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती करे। मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनामध्ये जर टेंडरचं एक्सटेन्शन होत असेल काही कारणाने, जसं आता अमितजींनी सांगितलं 209 कोटीचं 248 कोटीवरती गेलं, तर हा असा वायफळ मुंबईकरांचा टॅक्सपेअरचा पैसा जर अशा पद्धतीने एक्सटेन्शनच्या तुमच्या काही ह्याच्यामध्ये जात असेल तर ते मात्र यावेळी मुंबई महानगरपालिकेमध्ये मी महापौर म्हणून किंवा आमची संपूर्ण महायुतीची जी काही सत्ता आम्ही इथे बसलेलो आहोत किंवा कॉर्पोरेशनमध्ये हे काही विषय आता सहन केले जाणार नाही किंवा त्यांना करू दिले जाणार नाही।